नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मीरा भाईंदर शहरातील पेंकरपाडा नामप्रचित गाव आणि या गावामध्ये प्रत्येक वेळेस काही ना काही घटना घडत असते। तशीच घटना आज मीरा भाईंदर शहरातील पेंकरपाडा गावात घडलेली आहे। जी घटना राजेश चव्हाण यांच्याशी संबंधित आहे। राजेश चव्हाण यांच्या बहीण ज्या आहेत त्या पेंकरपाडा येथील नगरसेविका आहेत अनिताताई पाटील, बाल कल्याण सभापती आहेत त्या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या। मीरा भाईंदर शहरातील राजेश चव्हाण यांनी जो प्रकार केलेला आहे, महिलेच्या सोबत छेडछाड जी केलेली आहे, त्याबद्दल राजेश चव्हाण यांना आज पोलीस स्टेशन मधून त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। परंतु गावकऱ्यांचं मत आहे की मीरा भाईंदर शहरामध्ये जो हा प्रकार घडलेला आहे त्याला जबाबदार अनिताताई पाटील आहेत। त्यांनी त्यांच्या भावाला कुठेतरी वचक ठेवलेला नाही असं या गावकऱ्यांचं मत आहे व गावकरी सर्व एकवटले आहेत। गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे की अनिताताई पाटील यांचा राजीनामा द्या, यांचा राजीनामा घ्या म्हणून सत्ताधारी पक्षाला या ठिकाणी सांगितलेलं आहे। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या समोरच त्यांनी एक आंदोलन केलेलं आहे। पाहूया या आंदोलन कशा पद्धतीने या ठिकाणी सुरू आहे, आंदोलनामधील आंदोलनकारी जे आहेत कशा पद्धतीने आपली प्रतिक्रिया व्यक्त करतायत, पाहूया पुढील बातमीमध्ये। नमस्कार, जय महाराष्ट्र। छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। राजीनामा द्या, राजीनामा द्या, अनिता पाटील राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, अनिता पाटील राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, अनिता पाटील राजीनामा द्या। महिलांचा सन्मान झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। नराधमी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। या नराधमांना फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। निमेता राजीनामा घ्या, अनिता पाटीलचा राजीनामा घ्या, राजीनामा घ्या, राजीनामा घ्या, राजीनामा घ्या। आमदार नरेंद्र मेहता अनिता पाटीलचा राजीनामा घ्या, राजीनामा घ्या, राजीनामा घ्या, राजीनामा घ्या। या नराधमांचं करायचं काय? करायचं काय? खाली डोकं वर पाय। महिलांचा सन्मान झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। अनिता पाटील राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या। महिलांचा सन्मान झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, बोर सोडा, चपला या मारा, चप्पल बरोबर मारणार। पुढे लागणार दोन्ही लात मारा। आमच्या पेंकरपाड्यामध्ये एक 2-3 दिवसापूर्वी एक घटना घडलेली ती उघडकीस आलेली आहे। पोलिसांनी त्याला उघडकीस आणलेली आहे। आपल्या महिला व बालकल्याण सभापती अनिता जयवंत पाटील यांच्या दोन्ही भावांनी एका अल्पवयीन मुलीवरती तब्बल 9 वर्ष लैंगिक अत्याचार केलेले आहेत। हे अनिता पाटील यांना माहीत असून सुद्धा त्यांनी ते प्रकरण दाबलं, त्यांच्या कुटुंबाला त्यांनी धमकी दिली आणि हे प्रकरण दाबून टाकलं। हे ऍक्च्युअली त्यांचं कर्तव्य होतं। त्या महिला आणि बालकल्याण सभापती आहेत, भावांना वाचवण्यासाठी त्यांनी जे कृत्य घाणेरडं कृत्य केलेलं आहे, या कारणास्तव आम्ही त्यांचा राजीनामा मागण्यासाठी आज पालिकेवरती मोर्चा घेऊन आलेलो आहेत। यापूर्वीच आम्ही 3 दिवसापूर्वी आपले महापौर मॅडम यांना पत्र दिलेलं की अशा महिला ज्यांच्या आता तुम्ही सभापती पद दिलेलं आहे ते योग्य नाहीये, त्या महिलांचं काय नाही करणार आहेत। ज्यांच्या घरातच त्यांचे भाऊ महिलांवरती अत्याचार करतात, लैंगिक अत्याचार करतात, तर यांना कोणताही अधिकार नाहीये त्या पदावरती बसण्याचा आणि त्यांनी जे कृत्य केलेलं आहे प्रकरण दाबण्याचं। कुठे आणि कुठे तरी या प्रकरणामध्ये 6 आरोपी आहेत। या कारणास्तव त्यांचा दबाव या चौकशीवरती न पडावा म्हणून सर्वप्रथम त्यांचा राजीनामा द्यावा, राजीनामा घ्यावा ही मागणी घेऊन आम्ही सर्वजण सर्वपक्षीय आज या ठिकाणी जमा झालेलो आहोत। राजीनामाची मागणी केल्यानंतर
आम्ही जोपर्यंत राजीनामा मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरूच ठेवू. आज इकडे गेले, उद्या पोलीस स्टेशनला करू, उद्या मंत्रालयात करू, मुख्यमंत्र्यांना पत्र देऊ आणि काय म्हणतात त्याला, मंत्रालयाच्या बाहेर उपोषणाला बसू. पण झालंच पाहिजे. एवढी मोठी घटना झाली तरी देखील इथलचे लोकप्रतिनिधी हे जागा होत नाही. काय कारण नेमकं? कारण नेमकं एवढंच आहे ना, यांच्या आरोपांना हे देशभर घडत आहे. काय कारण आहे माहित नाही. भाजपमध्ये जसे लोक का मिळतात त्यांना, असेच वॉशिंग मशीन मध्ये घालताना असेच ते लोक नराधम लोक जन्माला घालताना हा जो प्रकार तुमच्या कानावर आलेला आहे हा आजचा प्रकार नाही आहे. गेले ज्या मुख्यतः 2007 पासून जेव्हा एक वॉर्ड रचना होती, एक नगरसेवक एक वॉर्डसाठी होता, तेव्हापासून अनिता पाटील नगरसेवक आहेत पेंकरपाड्याचे, तेव्हापासून या अनेक असे पीडित आहेत गावाचे अब्रू वाचवण्यासाठी ते पुढे आलेले नाहीयेत. आज जर त्यांना हिंमत देण्यात आली तर असे नक्कीच भरपूर गोष्टी आरोप प्रत्यारोप भरपूर झालेले आणि हेच प्रकार नाही. लोकांना बळजबरीने त्यांची प्रॉपर्टी बळकवण्याचा प्रयत्न, त्यांच्यावर अशा अत्याचार नाही दिल्यावर त्यांच्या महिलांवर वाकडी नजर टाकणं, त्यांच्या महिलांवर अत्याचार करणं हे अनेक वर्ष चाललेलं आहे. त्याला नशीब आहे की एक मुलगी आई अल्पवयीन असून सुद्धा ती पुढे आली, तिने पुढाकार घेतला आणि तिने हा वाच्यता फोडली या घटनेला. नाहीतर हे अनेक प्रकार कुठे वाढतच जातील. त्यासाठी हे आता थांबलं पाहिजे. त्यासाठी आम्ही हा मोर्चा घेऊन इथे आलो. आमदार त्यांचा तुम्ही आमदारला काय संदेश देणार चॅनलच्या माध्यमातून? आता खरं काही गोष्टी सांगायला नको, पण ठीक आहे, आमदारांना सुद्धा काहीतरी वाटलं पाहिजे, त्यांच्या महापौरांना काहीतरी वाटलं पाहिजे, उपमहापौरांना काहीतरी वाटलं पाहिजे की तुम्ही अशा लोकांना या तुमच्या पक्षात जागा जरी देणार आहात का? तुम्ही सभापती बनाला, हे शोकांतिक आहे की आज एवढ्या मोठ्या पदावर मीरा भाईंदरच्या महिला व बालकल्याण सभापती आहेत त्या, आणि त्यांच्या घरात त्यांच्या नजरेसमोर येत होते आणि त्यांनी ह्या गोष्टी घडू दिल्या. म्हणजे एक प्रकारे मौन त्या लोकांनी मौन पाठिंबा त्यांच्या कुटुंबाने, आणि हे एक प्रकार हा असा नाही आहे. अनेक प्रकार आहेत. होळी जेव्हा गावात असते तेव्हा महिला गावात फिरत नाही, मुली गावात फिरत नाही. त्याचं कारण मुख्य कारण म्हणजे हे यांचे पूर्ण कुटुंबातली जी पुरुष मंडळी आहेत ते गावोगावी होळीच्या नावाने अनेक असे प्रत्येक करत असतात. असे आरोप त्यांच्यावर पुढे सुद्धा झालेले आहेत. पण नशीब आहे की आज आपल्या समोर ही मुलगी पुढे आली, तिने हे सांगितलेलं. या गोष्टीसाठी आमदारांनी जर त्यांचा राजीनामा नाही घेतला, महापौरांनी राजीनामा नाही घेतला तर त्यांना या गोष्टीची लाच वाटली पाहिजे. अनिता पाटीलला ज्या वेळेस त्या पीडित मुलीने ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेला या महिला बाल कल्याण समितीच्या सभापती आहेत. त्या खरं तर यांनी महिलांचं संरक्षण करण्याची यांची जबाबदारी आहे आणि एक जबाबदार त्यांना पद दिलेलं आहे. आणि असं असताना त्या मुलीने ज्यावेळेस सांगितलं पीडित मुलीने, त्याच अनिता पाटील बोलतात एका हाताने टाळी वाजत नाही. त्याचा अर्थ अनिता पाटीलला हे सगळं प्रकरण माहित होतं. अनिता पाटीलनं त्यांच्या कुटुंबातले जे कोणी आरोपी आहेत त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून माझं आमदार नरेंद्र मेहता यांना आव्हान आहे, विनम्रपणे एक विनंती करतो की तुम्ही अशा या महिला सभापती आहेत महिला बालकामच्या अनिता पाटील यांचा राजीनामा घ्या तुम्ही आणि या महिलेचे पक्षाचा हकालपट्टी करा. आज पेंकरपाड्यामध्ये आणि घराघरामध्ये हे सगळं प्रकार पोचलेलं आहे आणि एवढी संतापाची लाट उसळलेलं आहे. लोकांच्या मनामध्ये खूप असंतोष आहे, रोष आहे. आणि म्हणून आज हे जे आहे ते जनआक्रोश आंदोलन जे आहे ते याच्यासाठीच आहे. आज महिला सुरक्षित नाही. भाजप तुम्हाला बहुमत दिलेलं आहे ना, चांगल्या महिलेचं त्या ठिकाणी नियुक्त करा सभापती म्हणून. या अनिता पाटीलच्या पदावर हकालपट्टी करा, नगरची पदाचा राजीनामा घ्या आणि पक्षातून हकालपट्टी करा. अशा नगरसेविकेचा राजीनामा घेण्यात यावा आणि महिला बालकल्याण समिती सभापती पदावर बसायची यांची पात्रता नाहीये. आज त्या मुलीवर अन्याय होतो, तिच्या बाजूला उभं राहायला पाहिजे. पण तिला जी स्टेटमेंट दिलेली आहे ती सगळं तुमच्या समोर आहेच. तर ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे ह्यांना, आणि हा प्रकार कुठेतरी म्हणजे त्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी एवढीच आमची मागणी आहे. राजनीतिक दबाव के चलते वो वहाँ पर FIR दर्ज करने में देरी हुई, आपको लगता है था? प्रेशराइज रहेगा वो लड़की के ऊपर, इसलिए थोड़ा ठीक है. हिंदी में आज जो पूरा पेंकरपाड़ा के परिसर के लोग महापालिका के सामने आए हैं, किस तरह की मांग सिंपल है. जो व्यक्ति खुद महिला व बाल कल्याण की सभापति है, नगर सेवक चुनकर आई है, खुद महिला है और अपने घर में मालूम होते हुए भी जैसे अल्पवयीन बच्चों को शोषण हो रहा है और ये खुद कुछ नहीं कर रहे, उल्टा दबाव डाल के उनको या उस केस से बाहर निकाले, खुद के भाई को बचा
क्योंकि ऐसी व्यक्ति जैसे रिया भाई ने कहा कि वो व्यक्ति पात्र नहीं है उस जगह रहने के लिए, इसलिए उनका राजीनामा देना जरूरी है। समाज के हित के लिए और समाज के सामने रखने के लिए उनका राजीनामा लेना आज अनिवार्य है। राजीनामा अगर ये नहीं देते हैं तो क्या है फिर आपका अगला कदम क्या होगा? सिंपल है, अगर हमारा इधर गुहार जो है पूछी नहीं गई, इधर बात किया नहीं गया, तो हम सीधा मंत्रालय तक जाने वाले, मुख्यमंत्री फडणवीस साहब तक जाने वाले हैं और इसका हम कठोर शब्दों में निंदा करेंगे। जितना आंदोलन करना है, जो लगेगा वो सब आपण पाहिलेलं आहे ज्या पद्धतीने सोमनाथ पवार, गायकवाड या सर्व कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। या प्रतिक्रियेचे फळ काय होते, राजेश चव्हाण यांना कशा पद्धतीची शिक्षा मिळते व तसेच अनिताताई पाटील यांचा राजीनामा पक्ष घेतो का, सत्ताधारी पक्ष घेतात का, हेही पाहणे या ठिकाणी उचित ठरणार आहे। व तसेच अनिताताई पाटील ह्याही आपली काय प्रतिक्रिया देण्यासाठी मीडियासमोर येतात का, हेही पाहणे गरजेचे आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्याकरता यश वार्तापत्र चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवा। नमस्कार, जय महाराज।